माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आणि भाविक भक्तांनो, माझ्या भक्तिसार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी या भक्तिसार चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत भगवद्गीता पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मी सुरुवात करत आहे। अध्याय दुसरा, सांख्ययोग म्हणजेच गीतेचे सार। संजय उवाच। संजय म्हणाले, करुणेने भारावलेल्या, मन खचलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढीलप्रमाणे म्हणाले। तात्पर्य: भौतिक करुणा, शोक आणि अश्रू ही सर्व आत्म्याबद्दलच्या असणाऱ्या अज्ञानाची लक्षणे आहेत। सनातन आत्म्याबद्दल करुणा असणे म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय। या श्लोकामध्ये मधुसूदन हा शब्द महत्वपूर्ण आहे। भगवान श्रीकृष्णाने मधुदैत्याचा वध केला होता आणि आता आपले कर्तव्य करीत असताना ज्या अज्ञानाने आपल्याला ग्रासले आहे त्या अज्ञानरूपी दैत्याचा श्रीकृष्णाने वध करावा अशी अर्जुनाची इच्छा होती। करुणेचा उपयोग कुठे करावा हे कोणालाही समजत नाही। गुंडणाऱ्याच्या वस्त्राबद्दल करुणा करणे व्यर्थ आहे। अज्ञानरूपी महासागरात बुडालेल्या मनुष्याला त्याच्या बाह्य वस्त्ररूपी स्थूल शरीराचे रक्षण करून वाचवता येत नाही। जो हे जाणत नाही आणि केवळ बाह्य वस्त्राबद्दल शोक करतो त्याला शूद्र किंवा अनावश्यक शोक करणारा असे म्हटले जाते। अर्जुन हा क्षत्रिय होता आणि अशा प्रकारच्या वर्तणुकीची त्याच्याकडून अपेक्षा नव्हती। परंतु भगवान श्रीकृष्ण अज्ञानी मनुष्याचा शोक नष्ट करू शकतात आणि याच उद्देशाने त्यांनी भगवद्गीता सांगितली। सर्वोच्च अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितल्याप्रमाणे हा अध्याय आपल्या भौतिक शरीर आणि आत्मा यांच्या पृथक्करणात्मक विवेचनाद्वारे आत्मसाक्षात्कारासाठी मार्गदर्शन करतो। जेव्हा एखादा मनुष्य सकाम कर्माप्रती अनासक्त होऊन कार्य करतो आणि आत्म्याच्या संकल्पनेत दृढपणे स्थित होतो, यालाच या प्रकारच्या साक्षात्काराच्या प्राप्तीची शक्यता असते। श्री भगवान उवाच। पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या? ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्याचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळी शोभत नाहीत। या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात जाणण्यात नाही तर त्याच्या दुष्कीर्तीला कारणीभूत होतात। तात्पर्य असे, कृष्ण म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान। म्हणूनच संपूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्णांचा उल्लेख भगवान असाच केला आहे। भगवान रूपाचा साक्षात्कार हा परम सत्याच्या साक्षात्कारामध्ये अंतिम साक्षात्कार आहे। परम सत्याचा साक्षात्कार 3 अवस्थांमध्ये होतो: निर्विशेष ब्रह्म, सर्वव्यापी आत्मा, परमात्मा किंवा सर्व जीवाच्या हृदयामध्ये स्थित परम सत्याचे स्वरूप, आणि भगवान किंवा पुरुषोत्तम श्रीकृष्ण श्रीमद भागवतात परम सत्याची संकल्पना याप्रमाणे करतात। परम सत्याचे ज्ञान असणारे परम सत्याचा साक्षात्कार ज्ञानाच्या 3 अवस्थांमध्ये करतात आणि या सर्व एकच आहेत। परम सत्याच्या अशा अवस्थांना ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे म्हटले जाते। ही 3 दिव्य स्वरूपे सूर्याच्या उदाहरणावरून स्पष्ट करता येतात। सूर्याला विविध प्रकारची 3 स्वरूपे आहेत। उदाहरणार्थ, सूर्यप्रकाश, सूर्याचा पृष्ठभाग आणि प्रत्यक्ष सूर्यलोक। जो केवळ सूर्यप्रकाशाचे अध्ययन करतो तो प्राथमिक अवस्थेतील विद्यार्थी आहे। जो सूर्याच्या पृष्ठभागाला जाणतो तो अधिक प्रगतावस्थेमध्ये आहे आणि जो सूर्यलोकामध्ये प्रवेश करतो तो सर्वश्रेष्ठ आहे। सामान्य विद्यार्थी जे केवळ सूर्यप्रकाश, त्यांचे विश्वव्यापकत्व आणि निर्विशेष अशा दैदीप्यमान प्रकाशाचे स्वरूप जाणण्यात समाधान मानतात, त्यांची तुलना परम सत्याच्या केवळ ब्रह्म स्वरूपाचा साक्षात्कार करू शकतात त्यांच्याशी करता येईल। जो विद्यार्थी आणखी थोडा प्रगत आहे तो सूर्यगोलाचे स्वरूप जाणू शकतो व त्याची तुलना परम सत्याच्या परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार करण्यासाठी करता येईल। आणि जो सूर्यग्रहाच्या अंत प्रदेशात प्रवेश करू शकतो त्याची तुलना परम सत्याच्या साकार रूपाचा साक्षात्कार करणाऱ्याशी करता येते। म्हणूनच सर्व प्रकारचे विद्यार्थी जरी परम सत्य या एकाच विषयाच्या अध्यायात मग्न असले तरी भक्त किंवा ज्यांनी परम सत्याचा भगवान स्वरूपाचा साक्षात्कार केला आहे ते सर्वश्रेष्ठ अध्यात्मवादी आहेत। सूर्यप्रकाश, सूर्यगोल आणि सूर्यग्रहातील आंतरिक व्यवहार एकमेकापासून अलग करता येत नसले तरी 3 विविध अवस्थांचे अध्ययन करणारे विद्यार्थी एकाच प्रकारचे नसतात। भगवान या संस्कृत शब्दाचे स्पष्टीकरण व्यासदेवाचे पिता महान आचार्य पराशर मुनी आणि यांनी केले आहे। संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बल, संपूर्ण यश, संपूर्ण सौंदर्य, संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण वैराग्य यांनी युक्त अशा सर्वश्रेष्ठ व्यक्तिवासास भगवान असे म्हटले जाते। असे अनेक लोक आहेत जे अत्यंत श्रीमंत, अत्यंत बलवान, अत्यंत सुंदर,
अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत ज्ञानी आणि अत्यंत अनासक्त विरागी आहेत. पण कोणीही ठामपणे सांगू शकत नाही की त्यांच्याकडे संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बल इत्यादी सर्व पूर्ण रूपामध्ये आहे. केवळ श्रीकृष्णच तसे ठामपणे सांगू शकतात, कारण ते पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. ब्रह्मदेव, भगवान शिव, नारायण किंवा कोणत्याही जीवाकडे श्रीकृष्ण इतके संपूर्ण ऐश्वर्य नाही. म्हणून स्वतः ब्रह्मदेवाने ब्रह्मसंहितेमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही. तेच आदिपुरुष भगवान आहेत. ते गोविंद नावाने जाणले जातात आणि ते सर्व कारणाचे परम कारण आहेत. भगवंताच्या गुणाने संपन्न अशा अनेक व्यक्ती आहेत, परंतु श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ आहेत, कारण कोणीही त्यांची बरोबरी करू शकत नाही. तेच परमपुरुष आहेत आणि त्यांचे शरीर शाश्वत आहे, पूर्णपणे ज्ञानमय आणि पूर्णपणे आनंदमय आहे. तेच आदिपुरुष श्री गोविंद असून सर्व कारणाचे मूळ कारण आहेत. श्रीमद भागवतात सुद्धा पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्या अनेक अवताराची यादी आहे, पण श्रीकृष्णाचे आदिपुरुष श्री भगवान असेच वर्णन करण्यात आले आहे व त्यांच्यापासून अनेक अवतारांचा विस्तार होतो. या ठिकाणी भगवंताच्या ज्या अवतारांची यादी देण्यात आलेली आहे ती म्हणजे भगवंताचे विस्तार रूपे आहे किंवा त्यांच्या विस्तारित रूपांची अंश रूपे आहेत. पण श्रीकृष्ण हे स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. म्हणूनच परमात्म्याचे आणि निर्विशेष ब्रह्माचे उगमस्थान असणारे श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान परम सत्य आहेत. पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या उपस्थितीत अर्जुनाचा आपल्या नातलगाबद्दलचा शोक हा निश्चितच अशोभनीय आहे आणि म्हणूनच श्रीकृष्ण कुत्त म्हणजेच कोटून या शब्दात आपले आश्चर्य व्यक्त करतात. आर्य म्हणून जाणल्या जाणाऱ्या सुशिक्षित समाजातील व्यक्तींकडून अशा प्रकारचे दौर्बल्य कधीच अपेक्षित नव्हते. आध्यात्मिक ज्ञानावर आणि जीवन मूल्यावर आधारित असणाऱ्या समाजातील व्यक्तींनाच आर्य हा शब्द लागू पडतो. जीवनाबद्दलच्या भौतिक संकल्पने पछाडलेल्या लोकांना जीवनाचे ध्येय हे परम सत्य श्री विष्णू किंवा श्री भगवान यांची प्राप्ती आहे याचे ज्ञान नसते. ते भौतिक जगाच्या बाह्य साक्षात्कारी रूपामध्ये आकर्षले गेल्यामुळे त्यांना मुक्ती म्हणजे काय याचे ज्ञानच नसते. ज्या लोकांनी भौतिक बंधनातून मुक्त कसे व्हावे याचे ज्ञान नसते त्यांना अनार्य म्हटले जाते. अर्जुन जरी क्षत्रिय असला तरी त्याने युद्ध करण्याचे नाकारल्यामुळे क्षत्रियांना नेमून दिलेल्या कर्तव्यापासून तो च्युत होत होता. अशा प्रकारची भ्याडवृत्ती ही आर्यांना शोभणारी नव्हती. अशा रीतीने कर्तव्यभ्रष्ट होणे एखाद्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यास सहाय्यक तर होतच नाही आणि या जगतामध्ये कीर्तिमान होण्याची संधी सुद्धा त्याला मिळत नाही. अर्जुनाची आपल्या नातलागाबद्दलची तथाकथित करुणा भगवान श्रीकृष्ण मान्य करीत नव्हते. हे पार्थ, अशा हीन नपुंसकतेची खास धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. अंतःकरणाने असे शूद्र दुबळेपणा सोडून दे आणि हे पर्यंत उठ. तात्पर्य: अर्जुनाला या ठिकाणी पृथ्वीचा पुत्र म्हणून संबोधण्यात आले आहे. श्रीकृष्णाचे पिता वसुदेव यांची पृथा ही बहीण असल्यामुळे अर्जुनाचे व श्रीकृष्णांचे रक्ताचे नाते होते. जर एखाद्या क्षत्रियाचा पुत्र युद्ध करण्याचे नाकारत असेल तर तो केवळ नावापुरता क्षत्रिय राहतो आणि जर एखादा ब्राह्मण पुत्र अपवित्र कार्य करीत असेल तर तो सुद्धा केवळ नावापुरताच ब्राह्मण राहतो. असे क्षत्रिय आणि ब्राह्मण म्हणजे त्यांच्या पित्याचे नालायक पुत्र असतात. म्हणूनच अर्जुनाने याप्रमाणे नालायक क्षत्रिय पुत्र होऊ नको असे श्रीकृष्णांनी इच्छा व्यक्त केली. अर्जुन हा श्रीकृष्णाचा अत्यंत जिवलग मित्र होता आणि श्रीकृष्ण रथावर प्रत्यक्षपणे त्याला मार्गदर्शन करीत होते. परंतु या सर्व गोष्टी अनुकूल असताना जर अर्जुनाने युद्धाचा त्याग केला तर ते त्याच्याकडून अपकीर्ती कार्य घडले असते. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुनाच्या ठिकाणी अशा प्रकारची प्रवृत्ती असणे हे त्याच्यासारख्या व्यक्तीला शोभण्यासारखे नाही. आपल्याला अत्यंत आदरणीय असणारे भीष्म आणि आपले नातलग यांच्याबद्दलचे आपल्या उदार मनोवृत्तीच्या सबबीवर आपण युद्ध करण्याचे सोडून देतो असा युक्तिवाद अर्जुन कदाचित करील. पण श्रीकृष्णाच्या मताप्रमाणे अशा प्रकारचे औदार्य म्हणजे वास्तविकपणे मनोदौर्बल्याचे एक लक्षण आहे. अशा प्रकारच्या मिथ्या औदार्याला कोणत्याही अधिकारवंताने संमती दिलेली नाही. म्हणूनच श्रीकृष्णाच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली अर्जुनासारख्या व्यक्तीने अशा प्रकारचे औदार्य आणि तथाकथित अहिंसा याचा त्याग केला पाहिजे. अर्जुन वाच्य. अर्जुन म्हणाले, हे अरिसुदन, हे मधुसूदना, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणासारख्या व्यक्तीवर मी बाणाने प्रतिहल्ला कसा करू शकेन? तात्पर्य: पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यासारख्या सन्माननीय व्यक्ती या सर्वदा पूजनीय आहेत आणि जरी त्यांनी हल्ला केला तरी त्यांच्यावर प्रतिहल्ला करणे अयोग्य आहे. असा एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे.
ज्येष्ठ व्यक्तीशी शाब्दिक वाद सुद्धा घालू नये. काही वेळा तर ते जरी कठोरपणे वागले तरी त्यांच्याशी कठोर वागू नये. असे असताना अर्जुनाने त्याच्यावर प्रत्याला करणे कसे काय शक्य आहे? आपले पितामह उग्रसेन आणि आपले गुरु सांदीपनी मुनी यांच्यावर श्रीकृष्ण कधीतरी आक्रमण करू शकतील काय? अर्जुनाने श्रीकृष्णाजवळ केलेले हे काही युक्तिवाद आहेत. महात्मा समजणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील. तात्पर्य: धर्मग्रंथातील नियमानुसार जो गुरु निंद्यकर्म करण्यात गुंतला आहे, जो विवेकशून्य झाला आहे, त्याचा त्याग करण्यास काहीच हरकत नाही. दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे भीष्म आणि द्रोण यांना दुर्योधनाची बाजू घेणे भागच होते. वास्तविकपणे केवळ अधिक सहाय्यतेच्या आधारावर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेणे योग्य नव्हते. या परिस्थितीमुळे त्यांनी गुरु म्हणून आपली अदरणीयता गमावली होती. पण असे असले तरी अर्जुनाला वाटते की ते सर्वजण त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि म्हणून त्यांची हत्या करून भौतिक लाभाचा उपभोग घेणे म्हणजे रक्ताने माखलेल्या लुटीचा भोग घेण्यासारखेच आहे. त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे, या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही, तरी देखील युद्धभूमीमध्ये हे आमच्या समोर उभेच आहेत. तात्पर्य: जरी युद्ध करणे हे क्षत्रियाचे कर्तव्य असले तरी युद्ध करून अनावश्यक हिंसा करण्याचा धोका पत्करावा की युद्धापेक्षा भिक्षा मागून जीवन कंटावे हे अर्जुनाला कळत नव्हते. युद्धामध्ये जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला नाही तर भिक्षा मागणे हेच केवळ त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन होते आणि विजयाची शाश्वती नव्हती. कारण दोन्हीपैकी कोणताही पक्ष विजयी होऊ शकतो. जरी विजयश्री हातात माळ घेऊन वाट पाहत असली आणि त्यांची बाजू समर्थनीयच होती तरी धृतराष्ट्रपुत्रांच्या युद्धात मृत्यू झाला तर त्यांच्या अनुपस्थितीत जीवन कटणे अत्यंत कठीण होते. अशा प्राप्त परिस्थितीत तो त्यांचा दुसऱ्या प्रकारचा पराभवच होता. अर्जुनाने विचारात घेतलेल्या या सर्व गोष्टी निश्चितपणे सिद्ध करतात की तो भगवंताचा केवळ महान भक्तच नव्हता तर तो अत्यंत ज्ञानी होता आणि त्याचा आपल्या मनावर व इंद्रियावर पूर्ण संयम होता. राजघराण्यात जन्माला असूनही त्याची भिक्षा मागून जीवन कंटण्याची इच्छा म्हणजे अनासक्तीचे आणखी एक लक्षण होय. हे सर्व गुण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या आध्यात्मिक गुरु यांच्या आज्ञेवर त्यांचा विश्वास दर्शवतो की तो खऱ्या अर्थाने सद्गुणी होता. यावरून सिद्ध होते की अर्जुन हा मोक्ष प्राप्तीला सर्वथा योग्य होता. जोपर्यंत इंद्रिय निग्रह करता येत नाही तोपर्यंत उच्चतर अशा ज्ञानावस्थेची प्राप्ती होण्याची शक्यताच नाही आणि ज्ञान व भक्तीशिवाय मोक्ष प्राप्तीची शक्यताही नाही. भौतिक संबंधाविषयी अर्जुनाला पुरेपूर जाण होती, परंतु त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने हे सर्व आध्यात्मिक गुणविशेष त्यांच्याकडे होते. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो होतो आणि माझी मनशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेष्ठकर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. तात्पर्य असे: स्वभावतच प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची रचना ही प्रत्येकाला गोंधळात टाकणारी आहे, पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिती आहे आणि म्हणूनच मनुष्याला जीवनातील देह प्राप्तीबद्दल योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. आपल्या इच्छेशिवायही घडणाऱ्या जीवनातील सर्व गुंतागुंतीपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाण्याचा सल्ला देते. कोणी पेटवल्याशिवाय पेट घेणाऱ्या जंगलातील वनव्याप्रमाणे या गुंतागुंती आहेत. जगातील परिस्थिती अशीच आहे. असा हा गोंधळ आपली इच्छा नसतानाही आपल्या जीवनामध्ये आपोआप निर्माण होतो. कोणालाही वनवान नको असतो तरीही तो पेट घेतो आणि आम्ही गोंधळून जातो. म्हणूनच वैदिक ग्रंथ आपल्याला उपदेश देतात की जीवनातील गुंतागुंती सोडवण्यासाठी आणि त्या कशा सोडाव्या याबद्दलचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरेतून चालत आलेल्या आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहे तिला सर्व गोष्टीचे ज्ञान असते. यासाठीच मनुष्याने भौतिक गोंधळात खितपत न पडता आध्यात्मिक गुरुचा आश्रय घेतला पाहिजे. हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे. कोणता मनुष्य भौतिक गोंधळात सापडतो? ज्याला जीवनातील समस्याची जाणीव होत नाही तो गोंधळात सापडतो. गोंधळलेल्या मनुष्याचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. कृपण मानव असूनही जो जीवनातील समस्या सोडवित नाही आणि आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त न करता कुत्र्या मांजराप्रमाणे या जगताचा त्याग करतो तो कृपण मनुष्य होय. जीवासाठी हे मनुष्य जीवन म्हणजे एक अत्यंत मौल्यवान संपत्तीप्रमाणे आहे. ज्यायोगे तो जीवनातील समस्याचे निराकरण करू शकतो
म्हणून या संधीचा जो योग्य प्रकारे लाभ घेत नाही तोच कुपन्न आहे. उलट पक्षी ब्राह्मण असतो. या शरीराद्वारे जीवनातील सर्व समस्या सोडवणे इतपत बुद्धिमान असतो. देहात्म बुद्धीने वश झालेल्या कुपन्न व्यक्ती आपले कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादीच्या प्रती अत्यंत आसक्त होऊन आपला वेळ वाया घालवतात. त्वचा रोगाच्या आहारी जाऊन मनुष्य आपल्या कुटुंबावर, उदाहरणार्थ आपल्या पत्नीवर, मुलावर आणि इतर सदस्यावर आसक्त होतो. कुपन्न व्यक्तीला वाटते की आपल्या कुटुंबियाचे मृत्यूपासून संरक्षण करू शकतो, किंवा त्याला वाटते की आपले कुटुंब किंवा समाज आपल्याला मृत्यूच्या दाढेतून वाचवू शकतात. आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या पशुमध्येही अशा प्रकारची कुटुंबाबद्दलची आसक्ती आढळून येते. अर्जुन हा बुद्धिमान असल्यामुळे त्याने जाणले की आपल्या कुटुंबाबद्दलची आसक्ती आणि त्यांना मृत्यूपासून वाचवण्याची आपली इच्छा ही आपल्याला गोंधळास कारणीभूत आहे. जरी तो समजू शकत होता की आपल्याकडून युद्ध कर्तव्य अपेक्षित आहे, तरी मानसिक दोबरल्यामुळे तो आपले कर्तव्य पार पाडू शकत नव्हता. म्हणून तो सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांना निश्चित उत्तराबद्दल विचारित होता. तो श्रीकृष्णाचे शिष्यत्व पत्करण्यास तयार आहे. त्याला मित्रत्वाची बोलणी थांबवायची आहे. गुरु आणि शिष्य यांच्यामधील संभाषण हे अत्यंत गंभीर असते आणि म्हणूनच मान्यता प्राप्त आध्यात्मिक गुरु समोर अर्जुनाला गांभीर्याने बोलावायचे होते. म्हणून भगवद्गीतेतील ज्ञानाचे श्रीकृष्ण हे आध्यात्मिक गुरु आहेत आणि गीता जाणणारा अर्जुन हा सर्वप्रथम शिष्य आहे. अर्जुन भगवद्गीता कशी जाणून घेतो हे गीतेमध्ये सांगण्यात आले आहे. तरी सुद्धा मूर्ख सांसारिक विद्वान म्हणतात की मनुष्याने श्रीकृष्णाला एक व्यक्ती म्हणून शरण जाण्याची आवश्यकता नाही, तर श्रीकृष्णामधील अजन्मा तत्वाला शरण जाणे आवश्यक आहे. श्रीकृष्णाच्या आंतर व बाह्य स्वरूपामध्ये काहीही फरक नाही. जो हे जाणत नाही तो जर भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करत असेल तर तो महामूर्खच आहे. ज्या योगे माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमित्व असलेले, वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेल्या राज्य प्राप्त करून सुद्धा मला शोकाचे निराकरण करता येणार नाही. धर्मतत्व आणि नीती नियमाच्या ज्ञानावर आधारित अर्जुनाने अनेक युक्तिवाद केले, परंतु असे प्रतीत होते की आपल्या आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या साह्याशिवाय तो आपली वास्तविक समस्या सोडवू शकला नाही. ज्या समस्यामुळे त्याचे संपूर्ण अस्तित्वच शुष्क पडत होते, त्या समस्याचे निराकरण करणे हे त्याच्या तथाकथित ज्ञानाद्वारे अशक्य आहे हे त्याने जाणले होते. भगवान श्रीकृष्णासारख्या आध्यात्मिक गुरुविना आपल्या अडचणी सोडवणे त्याला अशक्यप्राय झाले होते. जीवनातील समस्या सोडवण्यासाठी पुस्तकी ज्ञान, विद्वत्ता, उच्च पद इत्यादी सर्व व्यर्थ आहे. केवळ श्रीकृष्णासारखाच आध्यात्मिक गुरु या बाबतीत सहाय्य करू शकतो. म्हणूनच यावरून असा निष्कर्ष निघतो की जो पूर्णपणे कृष्ण भावना वहित आहे तो वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु आहे, कारण तो जीवनातील समस्या सोडवू शकतो. भगवान हे श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की एखाद्याचा सामाजिक दर्जा कोणताही असला तरी जर तो कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असेल तर तोच खरा आध्यात्मिक गुरु आहे. एखाद्या व्यक्तीचे विप्र असे हलक्या जातीला जन्माला येणे किंवा संन्यासाश्रमात असणे हे महत्वपूर्ण नाही, परंतु जर व्यक्ती श्रीकृष्ण विज्ञानामध्ये पारंगत असेल तर ती परिपूर्ण आहे आणि अधिकृत आध्यात्मिक गुरु होय. कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्याशिवाय कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. वैदिक साहित्यामध्ये सांगण्यात आले आहे, वैष्णव किंवा कृष्ण भावनेच्या विद्वानात पारंगत असल्यापासून संपूर्ण वेद विद्येमध्ये तज्ञ आणि विद्वान अशा ब्राह्मण ही आध्यात्मिक गुरु बनण्यास लायक असू शकत नाही. पण एखादी व्यक्ती जरी हलक्या जातीत जन्माला आली असली तर ती वैष्णव किंवा कृष्ण भावनाभीत असल्यास आध्यात्मिक गुरु बनण्यास योग्य आहे. जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू या भौतिक अस्तित्वाच्या समस्येचा प्रतिबंध धनसंचयाने किंवा आर्थिक समृद्धीने होऊ शकत नाही. जगामध्ये अशी अनेक राष्ट्रे आहेत जी जीवनातील सुखसोयीने समृद्ध, संपत्तीने परिपूर्ण आणि आर्थिक दृष्ट्या विकसित आहेत, तरी सुद्धा त्या ठिकाणी जीवनातील समस्या ह्या आहेतच. विविध मार्गाद्वारे ते शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांनी श्रीकृष्णाचे त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे किंवा कृष्ण विद्वान सांगितलेल्या भगवद्गीता आणि श्रीमद भागवत यासारख्या शास्त्राद्वारे मार्गदर्शन घेतले तर त्यांना खरी शांती प्राप्त होऊ शकते. आर्थिक विकास आणि भौतिक सुखसोयीमुळे एखाद्याचे कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मंदाता याबद्दलचे दुःख दूर होऊ शकत नाही. असे असले तरी अर्जुनाने म्हटले नसते की पृथ्वीवरील प्रतिस्पर्धी विरहित राज्य किंवा स्वर्गलोकातील देवतांसारखे सार्वभौमत्व ही माझा शोक दूर करू शकत नाही. म्हणून त्याने कृष्ण भावनेचा आश्रय घेतला. शांती व समाधान प्राप्तीचा तोच योग्य मार्ग आहे.
आर्थिक प्रगती किंवा जगावरील सार्वभौमत्व याचा भौतिक प्रकृतीच्या प्रलयामुळे क्षणार्धातच विनाश होऊ शकतो. आता मनुष्य चंद्रलोकावर जाण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु उच्चतर ग्रह लोकावर जाण्याइतपत प्रगतीचाही विनाश एकाच फटक्यानेशी होऊ शकतो. भगवद्गीता ही याची पुष्टी करते. जेव्हा पुण्यकर्माच्या फलाचा अंत होतो तेव्हा मनुष्याचे आनंदाच्या अत्युच्च शिखरावरून जीवनातील अत्यंत खालच्या पायरीत पतन होते. जगातील अनेक राजकारणाचे याप्रमाणे अधपतन झाले आहे. असे पतन केवळ शोकालाच कारणीभूत होते. यासाठी जर आपल्याला कायमचा शोक आवरायचा असेल तर ज्याप्रमाणे अर्जुन हा श्रीकृष्णाचा आश्रय घेत आहे त्याप्रमाणे आपणही श्रीकृष्णाचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणूनच अर्जुन श्रीकृष्ण निश्चितपणे आपल्या समस्येचे निराकरण करण्यास सांगितले आहे आणि तो श्रीकृष्ण भावनामृताचा मार्ग आहे. संजय उवाच. संजय म्हणाले, याप्रमाणे बोलून झाल्यावर परतंप अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला, हे गोविंद, मी युद्ध करणार नाही आणि स्तब्ध झाला. तात्पर्य, अर्जुन युद्ध करणार नव्हता व त्याऐवजी युद्धभूमीचा त्याग करून भिक्षाटन करण्यात जाणार होता. हे समजल्यावर धृतराष्ट्राला नक्कीच आनंद झाला असला पाहिजे, पण शत्रूला मारण्या इतपत अर्जुन सक्षम आहे असे सांगून संजयाने धृतराष्ट्राची निराशा केली. थोड्या वेळापुरता जरी अर्जुन आपल्या कुटुंबावरील प्रेमामुळे व्याकुळ झाला होता तरी तो शिष्य म्हणून परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु श्रीकृष्ण यांना शरण गेला. यावरून असे दिसून येते की थोड्याच कालावधीत तो कौटुंबिक आसक्तीमुळे उत्पन्न झालेल्या मिथ्या शोकातून मुक्त होईल आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाने किंवा कृष्ण भावनेने परिपूर्ण होऊन निश्चितपणे युद्ध करेल. याप्रमाणे धृतराष्ट्राच्या आनंदात विरजनच पडले, कारण श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञान प्रदान केल्यामुळे तो शेवटपर्यंत युद्धच करील. हे भरतवंशजा, त्या दोन्ही सैन्याच्या मध्ये उभे राहून हास्य करीत श्रीकृष्ण खिन्न झाले अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले. ऋषिकेश आणि गुडाकेश या दोन घनिष्ठ मित्रांमध्ये संभाषण चालले होते. मित्र या नात्याने दोघेही एकाच पातळीवर होते, पण त्यांच्यापैकी एकाने स्वेच्छेने दुसऱ्याचे शिष्यत्व पत्करले होते. श्रीकृष्ण हसले, कारण एका मित्राने शिष्यत्व पत्करले होते. सर्वाचे अधिपती या नात्याने ते नित्य सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत. तरी सुद्धा भक्तांसाठी भगवंत हे मित्र, पुत्र किंवा प्रियकर यापैकी कोणताही संबंध ठेवण्यास सदैव तयार असतात. पण जेव्हा त्यांचा गुरु म्हणून स्वीकार करण्यात आला तेव्हा ते गुरु बनले आणि शिष्याबरोबर त्याने गुरुप्रमाणेच गंभीर संभाषणही केले. असे दिसते की गुरु आणि शिष्यामधील संवाद सर्वांच्या लाभासाठी दोन्ही सेनेच्या मध्ये प्रकटपणे चालला होता. म्हणूनच भगवद्गीतेमधील संवाद हा फक्त विशिष्ट व्यक्ती, समाज, जातीसाठी नसून तो सर्वांसाठी आहे आणि त्याचे श्रवण करण्याचा मित्र अथवा शत्रू दोघांनाही समान अधिकार आहे. श्री भगवान वाच्य. श्री पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तू जो शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल शोक करीत आहेस. जे ज्ञानीजन आहेत ते जीविताबद्दल तसेच मृताबद्दलही शोक करत नाहीत. तात्पर्य, भगवंताने तत्काळ गुरुपद स्वीकारले आणि आपल्या शिष्याला अप्रत्यक्षपणे मूर्ख म्हणून खडसावले. भगवंत म्हणाले की तू एखाद्या विद्वानाप्रमाणे बोलत आहेस, पण तू जाणत नाहीस की जो विद्वान आहे किंवा ज्याला शरीर आणि आत्म्याचे ज्ञान आहे तो जीविताबद्दल किंवा मृतावस्थेबद्दल शोक करत नाही. पुढील अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे जड व चैतन्य या उभयंताच्या नियंत्रकाला जाणणे म्हणजे ज्ञान होय. राजकारण आणि समाजशास्त्र यांच्यापेक्षा धार्मिक तत्वांना अधिक प्राधान्य देण्यात यावे असा अर्जुनाचा युक्तिवाद होता. पण त्याला माहित नव्हते की धार्मिक तत्वापेक्षाही जड प्रकृती, आत्मा आणि परमात्मा याबद्दलचे ज्ञान हे अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि या ज्ञानाच्या अभावामुळे त्याने महान विद्वान व्यक्तीचा आव आणायला नको होता. वास्तविकपणे तो विद्वान नसल्यामुळे जे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल व्यर्थ शोक करत होता. या शहराचा जन्म झाला आहे आणि आज ना उद्या निश्चितपणे त्याचा नाश होणारच आहे. म्हणूनच आत्मेइतके शरीर महत्वपूर्ण नाही हे जो जाणतो तोच खरा पंडित आहे आणि भौतिक शरीराचा कोणीही स्थितीच्या त्याच्या शोकास कारणीभूत होत नाही. ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्यकाळात आपण अस्तित्वहीन होणार असेही नाही. तात्पर्य, वैयक्तिक कर्मानुसार आणि कर्मफलानुसार विविध अवस्थांमध्ये असणाऱ्या असंख्य जीवाचे पालन करता पुरुषोत्तम श्री भगवान आहेत असे कठोपनिषद आणि श्वेताश्वर उपनिषदामध्ये सांगण्यात आले आहे. तेच पुरुषोत्तम श्री भगवान आपल्या पूर्णांशाद्वारे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. जे संतजन त्या भगवंतांना आत आणि बाहेर दोन्हीकडे पाहू शकतात त्यांनाच परिपूर्ण आणि शाश्वत शांतीची प्राप्ती होते. अर्जुनाला जे वैदिक सत्य सांगण्यात आले आहे ते जगातील सर्व व्यक्तींनाही, विशेष करून ज्यांच्याकडे वास्तविकपणे अतिशय तोकडे ज्ञान आहे पण स्वतःला विद्वान असल्याचा देखावा करतात त्यांना सांगण्यात आले आहे. भगवान स्पष्टपणे सांगतात की ते स्वतः अर्जुन आणि युद्धभूमीवर जमलेले राजे या सर्वांचे शाश्वत वैयक्तिक अस्तित्व असते आणि बद्ध अथवा मुक्त
या दोन्ही अवस्थांमधील सर्व जीवांचे भगवंत हेच नित्य पालन करत आहेत. पुरुषोत्तम श्री भगवान हे परम पुरुष आहेत आणि भगवंताचा नित्य सहचर अर्जुन व उपस्थित राजे सर्व शाश्वत जीवात्मा आहेत. भूतकाळात ते अस्तित्वात नव्हते असे नाही आणि शाश्वत नित्य व्यक्ती राहणार नाहीत असेही नाही. त्यांचे व्यक्तित्व भूतकाळात अस्तित्वात होतेच आणि व्यक्तित्व भविष्यकाळात अखंडपणे चालू राहील. म्हणूनच कोणाबद्दलही शोक करण्याचे काहीच कारण नाही. मायावादी तत्वज्ञान सांगते की मोक्षानंतर जीवात्मा हा मायेच्या आवरणापासून अलग होतो आणि निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होऊन आपले अस्तित्व गमावतो. पण या सिद्धांताला सर्वश्रेष्ठ अधिकारी भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी पुष्टी दिली नाही. तसेच फक्त बद्धावस्थेतच आणि वैयक्तिक अस्तित्वाचा विचार करतो या सिद्धांताला या ठिकाणी पुष्टी मिळत नाही. उपनिषदात सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी श्रीकृष्ण सुद्धा सांगतात की भविष्य काळातील भगवंताने इतरांचे स्वतंत्र अस्तित्व निरंतर चालूच राहील. श्रीकृष्णाचे हे विधान अधिकृत आहे कारण श्रीकृष्ण भ्रमित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जर जीवाचे स्वतंत्र अस्तित्व ही वास्तविकता नसली तरी भविष्य काळातील जीवाच्या स्वतंत्र व्यक्तित्वावर श्रीकृष्णाने इतका जोर दिलाच नसता. यावर प्रतिवाद करण्यासाठी मायावादी म्हणू शकतील की श्रीकृष्णाने स्वतंत्र व्यक्तित्वाबद्दल सांगितलेले वचन आध्यात्मिक नसून भौतिक आहे. जरी हा युक्तिवाद मान्य केला की व्यक्तित्व हे भौतिक आहे तरी श्रीकृष्णाच्या स्वतंत्र व्यक्तित्वाबद्दल काय? श्रीकृष्ण आपल्या भूतकाळातील स्वतंत्र अस्तित्वाबद्दल खात्रीपूर्वक सांगतात आणि भविष्य काळातील स्वतंत्र अस्तित्वाबद्दल निश्चितही देतात. श्रीकृष्णाने आपले स्वतंत्र व्यक्तित्व अनेकविध रीतीने निश्चितपणे सिद्ध केले आहे आणि निर्विशेष ब्रह्म हे त्यांच्याहून गौण आहे असे घोषित करण्यात आले आहे. श्रीकृष्णाने आपले स्वतंत्र व्यक्तित्व सर्वत्र कायम ठेवले आहे. जर त्यांचा अहंकारी सामान्य बद्ध जीव म्हणून स्वीकार केला तर त्यांनी सांगितलेल्या भगवद्गीतेला प्रामाणिक शास्त्र म्हणून काहीच किंमत राहत नाही. मानवी दुर्बलतेच्या 4 दोषांनी युक्त सामान्य मनुष्य श्रवणयोग ज्ञानाबद्दल शिक्षण देण्यास असमर्थ आहे. भगवद्गीता ही सामान्य अशा साहित्याहून श्रेष्ठ आहे. कोणत्याही भौतिक जडवादी पुस्तकाची भगवद्गीतेशी तुलना होऊ शकत नाही. जेव्हा एखादा श्रीकृष्णांना सामान्य मनुष्य म्हणून स्वीकारतो तेव्हा भगवद्गीतेचे सर्व महत्व नाहीसे होते. मायावादी असा युक्तिवाद करतात की या श्लोकात जे अनेक तत्व सांगितले आहे ते केवळ रूढीला धरून आहे आणि ते शरीराला उद्देशून सांगण्यात आले आहे. परंतु यापूर्वीच्या श्लोकामध्ये अशा प्रकारच्या शारीरिक संकल्पनेचे पूर्णपणे खंडन करण्यात आले आहे. जीवाच्या शारीरिक संकल्पनेची पूर्वीच निंदा केल्यावर पुन्हा शरीर विषयक रूढीला चिकटून असणारे विधान श्रीकृष्णाद्वारे केले जाणे कसे शक्य आहे? पूर्ण स्वतंत्र व्यक्तित्व आध्यात्मिक स्तरावर आधारित आहे आणि याची दृष्टी श्री रामानुजाचार्यासारख्या इतर आचार्यांनीही केली आहे. गीतेत अनेक ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की जे भगवंताचे भक्त आहेत तेच या स्वतंत्र आध्यात्मिक अस्तित्वाबद्दल जाणू शकतात. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून श्रीकृष्णाचा जे द्वेष करतात ते या महान ग्रंथामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश करू शकत नाहीत. अभक्ताद्वारे भगवद्गीतेतील शिकवणूक जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मधमाशीने मधाची बाटली बाहेरून चाटल्याप्रमाणेच आहे. ज्याप्रमाणे एखाद्याला मधाची बाटली उघडल्यावर वाचून त्यातील मधाची चव घेता येत नाही, त्याचप्रमाणे या ग्रंथातील 4थ्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवत भक्ताशिवाय इतर कोणीही भगवद्गीता जाणू शकत नाही. तसेच ज्या व्यक्ती भगवंताच्या अस्तित्वाबद्दल द्वेष करतात त्यांनाही गीतेमधील रहस्याला स्पर्श करणे शक्य नाही. म्हणूनच गीतेवरील मायावादी टीका ही परम सत्याबद्दल अत्यंत दिशाभूल करणारी आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी मायावादी भाष्य वाचण्यास मनाई केली आहे आणि असेही सूचित आहे की जो अशा मायावादी तत्वज्ञानाचा स्वीकार करतो तो गीतेतील वास्तविक रहस्य जाणण्यास असमर्थ ठरतो. जर स्वतंत्र व्यक्तित्व भौतिक सृष्टी संबंधित असते तर भगवंतांनी गीता उपदेश करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. स्वतंत्र जीव आणि भगवंत याचे अनेक तत्व ही वास्तविकता आहे आणि वर सांगितल्याप्रमाणे वेदामध्ये याची पुष्टी करण्यात आली आहे. याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो. त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. तात्पर्य, प्रत्येक जीव हा स्वतंत्र देहधारी आत्मा असल्यामुळे तो प्रत्यक्षपणे आपले शरीर बदलत असतो. या बदलामुळे तो कधी बालकाप्रमाणे, कधी तरुणाप्रमाणे तर कधी म्हाताऱ्याप्रमाणे दिसून येतो. असे असले तरी तोच जीवात्मा तेथे असतो आणि त्यांच्यामध्ये कोणताही बदल घडून येत नाही. अत्यंत हा जीवात्मा मृत्यूनंतर शरीर बदलतो. अंततः हा जीवात्मा मृत्यूनंतर शरीर बदलतो आणि दुसऱ्या शरीरात स्थानांतरित होतो. जीवात्म्याला पुढच्या जन्मामध्ये आध्यात्मिक किंवा भौतिक शरीर मिळणार हे निश्चितच आहे आणि यासाठीच भीष्म, द्रोण
यांच्याबद्दल अतिशय आस्था असणाऱ्या अर्जुनाला त्यांच्या मृत्यूमुळे शोकाकुल होण्याचे काहीच कारण नव्हते. उलट ते वृद्ध शरीरातून नवीन शरीरात स्थानांतर करून नवतारुण्य प्राप्त करीत असल्यामुळे अर्जुनने आनंदित व्हायला हवे होते. शरीरातील अशा बदलामुळे एखाद्याला त्याच्या आयुष्यातील कर्मानुसार सुख किंवा दुःख प्राप्त होते. म्हणूनच भीष्म व द्रोण थोर व्यक्ती असल्यामुळे त्यांनी नक्कीच पुढील जन्मी आध्यात्मिक देहाची प्राप्ती होणार होती किंवा निदान भौतिक जगातील श्रेष्ठ प्रतीचा उपभोग घेण्यासाठी स्वर्गलोकाची तरी प्राप्ती होणारच होती. याप्रमाणे कोणत्याही बाबतीत शोक करण्याचे कारणच नव्हते. ज्या मनुष्याला जीवाची मूळ स्थिती परमात्मा आणि आध्यात्मिक तसेच भौतिक प्रकृतीचेही परिपूर्ण ज्ञान असते त्या मनुष्याला धीर किंवा ज्ञानी मनुष्य असे म्हणतात. असा मनुष्य शरीराच्या तित्यंतरामुळे कधीच गोंधळून जात नाही. जीवात्म्याचा एकात्मवाद हा मायावादी सिद्धांत मान्य करता येत नाही, कारण जीवात्म्याचे तुकडे करता येत नाहीत. अशा प्रकारे जीवात्म्याचे विभाजन झाले असते तर परमात्माही विभाजनीय झाला असता. पण यामुळे परमात्मा हा अपरिवर्तनीय आहे या सिद्धांताचे उल्लंघन झाले असते. परंतु गीतेमध्ये निश्चितपणे सांगितल्याप्रमाणे परमात्म्याचे अंश नित्य अस्तित्वात असतात आणि त्यांना क्षर म्हटले जाते, कारण त्यांच्यामध्ये भौतिक प्रकृतीत पतन होण्याची प्रवृत्ती असते. हे अंशात्मक जीव नित्य अंशात्मकच राहतात आणि मुक्तीनंतरही ते अंशच राहतात. पण मोक्ष प्राप्तीनंतर जीवात्मा हा भगवंताबरोबर ज्ञान आणि आनंदमयी असे शाश्वत जीवन जगतो. प्रत्येक व्यक्तिगत शरीरात स्थित असलेल्या परमात्म्याला प्रतिबिंबाचा सिद्धांत लागू करता येतो. ते जीवात्म्याहून भिन्न असतो. आकाशाच्या पाण्यातील पडलेल्या प्रतिबिंबामध्ये सूर्य, चंद्र आणि तारे दिसून येतात. तारकाची तुलना जीवात्म्याशी करता येते तर चंद्र किंवा सूर्याची तुलना परमेश्वराशी करता येते. वैयक्तिक स्वतंत्र जीवाचे प्रतिनिधित्व अर्जुनाने केले आहे तर परमात्मा स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत. 4व्या अध्यायाच्या प्रारंभी असे दिसून येईल की एकाच स्तरावर नाही तर जर अर्जुन आणि श्रीकृष्ण एकाच पातळीवर असते आणि श्रीकृष्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ असते तर त्यांच्यामधील गुरु शिष्य हा संबंध अर्थहीन ठरतो. जर दोघेही मोहित होणारे असते तर त्यांच्यातील एकाने शिष्य आणि दुसऱ्याने गुरु बनण्याची काहीच आवश्यकता नव्हती. असा उद्देश निरुपयोगीच ठरला असता, कारण मायेच्या तावडीत कोणीच प्रामाणिक गुरु बनू शकत नाही. अशा परिस्थितीत मान्य केले पाहिजे की श्रीकृष्ण हे भगवान आहेत आणि मायेने मोहित झाला जीवात्मा अर्जुन यांच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत. हे कौंतया, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्याप्रमाणेच आहेत. हे भरतवंशजा ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदुःखाची उत्पत्ती व विनाश सहन करण्यास शिकले पाहिजे. वेदाज्ञेप्रमाणे एखाद्याने माघ महिन्यातही भल्या पहाटे स्नान करणे आवश्यक आहे. त्यावेळी अतिशय थंडी असते तरीही ते धार्मिक तत्वाचे पालन करतात. ते अशा वेळी स्नान करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. त्याचप्रमाणे मे जून महिन्यातील कडक उन्हाळ्यातही स्त्री ही स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यास मागे पुढे पाहत नाही. प्रतिकूल हवामानातही मनुष्याने आपले कर्तव्य पालन केलेच पाहिजे. त्याचप्रमाणे युद्ध करणे हे क्षत्रियाचे धार्मिक तत्व आहे आणि जरी एखाद्या क्षत्रियाला आपला मित्र किंवा नातेवाईक यांच्याबरोबर युद्ध करावे लागले तरी त्याने त्याच्या नियत कर्मापासून ढळू नये. ज्ञानस्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत विधिविधानाचे पालन करणे आवश्यक आहे, कारण केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या तावडीतून स्वतःला मुक्त करू शकतो. अर्जुनाला ज्या 2 नावाने या ठिकाणी संबोधण्यात आले आहे ते सुद्धा महत्वपूर्ण आहे. त्याला कोणत्या नावाने संबोधल्यामुळे त्यांच्या आईच्या बाजूकडील थोर रक्ताच्या नातेवाईकांचा बोध होतो आणि भारत या नावामुळे संबोधल्यामुळे त्यांच्या पित्याकडील आणि असणाऱ्या महान नेत्याचा बोध होतो. दोन्ही बाजूने त्यांचा वारसा थोर होता. थोर वारशामुळे योग्य कर्तव्य पालनाची जबाबदारी वाढते. म्हणूनच अर्जुन युद्ध करण्याचे टाळू शकत नाही. हे परमश्रेष्ठा पुरुषश्रेष्ठ अर्जुना, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. तात्पर्य: आध्यात्मिक साक्षात्कारामधील उच्चतर अवस्थेची प्राप्ती करण्याच्या निश्चयात जो दृढ आहे आणि सुखदुःखाचे आघात जो संभावनेने सहन करतो तो क्वचितच मोक्ष प्राप्तीस पात्र आहे. वर्णाश्रम संस्थेमध्ये जी 4थी अवस्था संन्याश्रम आहे ती अत्यंत खडतर अवस्था आहे. पण जो आपले जीवन परिपूर्ण करण्याबद्दल प्रामाणिक आहे तो सर्व अडचणींना न जुमानता संन्यासाश्रम स्वीकारतो. कौटुंबिक नाते तोडल्यामुळे आणि पत्नी व मुलेबाळे यांच्या संपर्काचा त्याग केल्यामुळे साधारणपणे अडचणी उद्भवतात.
परंतु जर कोणी अशा अडचणी सहन करण्यास समर्थ असेल तर निश्चितपणे आत्मसाक्षात्काराच्या मार्गात तो पूर्णत्व प्राप्त करू शकतो. त्याचप्रमाणे जर आपल्या कुटुंबियाशी किंवा प्रियजनाशी लढणे कठीण असले तरी अर्जुनाने आपल्या क्षत्रिय धर्माच्या कर्तव्य पालनात चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असा त्याला उपदेश देण्यात आला आहे. श्री चैतन्य महाप्रभू वयाच्या 24व्या वर्षी संन्यास ग्रहण केला आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी त्यांची तरुण पत्नी आणि वृद्ध माता यांची देखभाल करण्यास कोणीच नव्हते, तरी सुद्धा उच्चतर हेतुपितात त्यांनी संन्यास घेतला व ते आपल्या श्रेष्ठ अशा कर्तव्य पालनात दृढ होते. भौतिक बंधनातून मुक्ती प्राप्त करण्याचा तोच एकमात्र मार्ग आहे. जे तत्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की जे असत्य भौतिक शरीर आहे ते चिरकाल टिकू शकत नाही आणि जे सत्य जीवात्मा आहे ते कधीच बदलत नाही. या दोन्ही स्वरूपाचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषाने असा निष्कर्ष काढला आहे. तात्पर्य: परिवर्तनशील शरीर स्थायी नसते. आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे की विविध प्रकारच्या पेशीच्या क्रिया व प्रतिक्रिया यामुळे क्षणोक्षणी शरीर बदलत असते आणि याप्रमाणे शरीरामध्ये वाढ होते आणि ऊर्ध्वत्व येते. पण शरीर आणि मनामध्ये जरी सर्व प्रकारचे बदल झाले तरी जीवात्मा नित्य स्थायी राहतो. पदार्थ आणि आत्मा यांच्यामध्ये हाच भेद आहे. स्वभावतः शरीर नेहमी बदलत असते आणि आत्मा शाश्वत असतो. निर्विशेषवादी आणि सविशेषवादी या दोन्ही तत्वदर्शी पुरुषांनी हा निर्णय प्रस्थापित केला आहे. विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की विष्णू व त्यांचे धाम या सर्वांना स्वयंप्रकाशित आध्यात्मिक अस्तित्व आहे. सत्य व असत्य हे शब्द केवळ आत्मा आणि पदार्थाला उद्देशून आहेत. सर्व तत्वदर्शी लोकांचा हेच प्रतिपादन आहे. अज्ञानाने प्रभावित झालेल्या सर्व जीवांना जो उपदेश भगवंतांनी केला आहे त्याचा आरंभ येथपासूनच होतो. अज्ञान नाहीसे करणे म्हणजे पूजक व पूजनीय यांच्यातील शाश्वत संबंध प्रस्थापित करणे, तसेच अंशरूप जीव आणि पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यातील भेद जाणून घेणे. कोणताही मनुष्य प्रथम स्वतःला जाणून घेऊन भगवंताचे स्वरूप जाणू शकतो. जीव आणि भगवंत यांच्यातील संबंध अंश आणि अंशी किंवा अंश व पूर्ण यांच्यामधील संबंधाप्रमाणे असतो. वेदांत सूत्रे तसेच श्रीमद भागवत समस्त सृष्ट पदार्थाची उत्पत्ती स्थान म्हणून भगवंताचा स्वीकार करण्यात आला आहे. अशा सृष्ट पदार्थाची ओळख परा आणि अपरा किंवा श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा क्रमाने होते. 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जीवात्मे परा प्रकृतीत येतात. जरी शक्ती आणि अशक्तिमान यांच्यामध्ये भेद नसला तरी शक्तिमानाला भगवंत मानले जाते आणि शक्ती किंवा प्रकृतीला गौण मानले जाते. म्हणूनच ज्याप्रमाणे स्वामी आणि सेवक किंवा गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये संबंध असतो त्याप्रमाणे जीव हे नेहमी भगवंताच्या अधीनच असतात. अज्ञानाच्या प्रभावाखाली असे स्पष्ट ज्ञान जाणून घेणे अशक्य आहे. असे अज्ञान काढून टाकण्याकरता आणि सर्व काळी सर्व जीवांना प्रबुद्ध करण्यासाठी भगवद्गीतेचा उपदेश दिला आहे. अविनाशी जो संपूर्ण शरीराला व्यापून आहे तो अविनाशी आहे असे तू जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. तात्पर्य: या श्लोकामध्ये संपूर्ण शरीर व्याप्त करणाऱ्या जीवात्म्याच्या स्वरूपाचे विश्लेषण करून सांगण्यात आले आहे. संपूर्ण शरीरात चैतन्य पसरले आहे जे कोणीही जाणू शकतो. शरीराला अंश किंवा पूर्ण रूपामध्ये होणाऱ्या सुखदुःखाची जाणीव प्रत्येकाला असते. हा चैतन्याचा प्रभाव प्रत्येकाच्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित असतो. एका शरीराच्या सुखदुःखाची जाणीव दुसऱ्या शरीराला होत नाही. म्हणूनच प्रत्येक शरीर हा व्यक्तिगत जीवाचे आस्वादन असते आणि जीवात्म्याच्या शरीरातील उपस्थितीचे लक्षण हे व्यक्तिगत चेतनेद्वारे कळून येते. या जीवाचे परिमाण केसाच्या वरच्या अग्राच्या 10 सहस्रांश इतके आहे असे सांगण्यात येते. केसाच्या वरच्या अग्राचे 100 भागामध्ये विभाजन केले आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भाग केले तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचा परिमाण होईल. याच प्रकारचे प्रतिपादन पुढील श्लोकातही आढळते. आध्यात्मिक चिकत्न संख्यातील याचे परिमाण हे केसाच्या अग्रभागाच्या 1 दशसहस्रांश इतके आहे. म्हणूनच व्यक्तिगत आत्मरूपी चिकत्न हा भौतिक अणुपेक्षाही सूक्ष्म आहे आणि असे असंख्य चिकत्न ते अतिसूक्ष्म आध्यात्मिक स्फुलिंग म्हणजेच भौतिक शरीराचे आधारभूत तत्व आहे. आणि ज्याप्रमाणे एखाद्या औषधातील कार्यकारी तत्वाचा प्रभाव पूर्ण शरीरभर पसरतो त्याचप्रमाणे या आध्यात्मिक स्फुलिंगाचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरतो. जीवात्म्याचा हा ओघ संपूर्ण शरीरभर चेतना रूपाने अनुभवास येतो आणि हा अनुभव म्हणजेच जीवात्म्याचा अस्तित्वाचा पुरावा आहे. चेतना विरहित भौतिक शरीर म्हणजेच मूर्त शरीर हे कोणतीही सामान्य व्यक्ती समजू शकते आणि कोणतीही भौतिक प्रक्रियेद्वारे या चेतनेचे शरीरामध्ये पुनरुत्थान करता येत नाही. म्हणून चेतना ही कोणत्याही भौतिक गोष्टीच्या संमिश्रणामुळे नसून
आत्म्यामुळे असते. जीवात्म्याच्या परिमाणासंबंधी अधिक विश्लेषण करण्यात आले आहे. आत्म्याचा आकार परमाणुरूप आहे आणि त्याला पूर्ण बुद्धीद्वारे जाणता येते. हा परमाणुरूप 5 प्रकारच्या प्राणात प्राण, अपान, व्यान, समान आणि उद्दान तरंगणारा आत्मा हृदयात स्थित असतो आणि देहधारी जीवाच्या संपूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव पसरलेला असतो. जेव्हा आत्मा 5 प्रकारच्या भौतिक प्राणापासून पवित्र होतो तेव्हा आध्यात्मिक प्रभाव दृग्गोचर होतो. विविध आसनाद्वारे पवित्र जीवात्म्याला घेरणाऱ्या 5 प्रकारच्या प्राणाचे नियंत्रण करणे हे हठयोगाचे प्रयोजन आहे. हा योग भौतिक लाभाकरता नसून सूक्ष्म जीवात्म्याला भौतिक वातावरणाच्या गुंतागुंतीतून मुक्त करण्याकरता आहे. म्हणूनच संपूर्ण वैदिक साहित्यामध्ये अनुरूप जीवात्म्याचे स्वरूप मान्य करण्यात आले आहे आणि कोणत्याही शुद्ध मनुष्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये याचा अनुभव येतो. केवळ अक्कल शून्य व्यक्तीच हा परमाणुरूप जीवात्मा सर्वव्यापी विष्णुतत्व आहे असे म्हणू शकतो. परमाणुरूप जीवात्म्याचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरू शकतो. हा अनुरूप आत्मा प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे. या अनुरूप आत्म्याचे मोजमाप करणे हे भौतिक वैज्ञानिकाच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडे आहे आणि यामुळे ते मूर्खपणाने प्रतिपादन करतात की आत्मा अस्तित्वातच नाही. व्यक्तिगत अनुरूप आत्मा हा परमात्म्यासहित निश्चितपणे हृदयामध्ये आहे आणि म्हणूनच शारीरिक हालचालीसाठी लागणारी संपूर्ण शक्ती शरीराच्या या भागातून उत्सर्जित होते. फुफ्फुसातून प्राणवायू वाहून येणाऱ्या पेशी आत्म्याकडून शक्ती प्राप्त करतात. जेव्हा जीवात्मा या ठिकाणाहून निघून जातो तेव्हा शरीरातील रक्त उत्पादनाचे कार्य थांबते. वैद्यकीय विज्ञान तांबड्या पेशीचे महत्व मान्य करते, पण शक्तीचे उगमस्थान हे आत्मा आहे याबद्दल ते निश्चितपणे सांगू शकत नाही. तरी सुद्धा वैदिक शास्त्र मान्य करते की हृदय हे शरीरास आवश्यक शक्तीचे उगमस्थान आहे. परमात्म्याच्या अशा अनुरूप अंशाची तुलना सूर्यप्रकाशातील अणूंशी केली आहे. सूर्यप्रकाशामध्ये असंख्य तेजोमय अणू असतात. त्याचप्रमाणे भगवंताचे अंशरूपे म्हणजे भगवंताच्या किरणातील आण्विक स्फुलिंग आहेत. त्यांना प्रभा किंवा पराशक्ती असे म्हटले जाते. म्हणून कोणी वैदिक ज्ञानाचा पुरस्कर्ता असो अथवा आधुनिक विज्ञानाचा पुरस्कर्ता असो, तो शरीरातील आत्म्याचे अस्तित्व अमान्य करू शकत नाही. पुरुषोत्तम श्री भगवानाने स्वतः श्री भगवद्गीतेमध्ये या आत्म्याच्या विज्ञानाचे वर्णन विस्तृतपणे केले आहे. अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे. म्हणूनच हे भरतवंशजा, तू युद्ध कर. तात्पर्य, स्वभावातच भौतिक शरीर नष्ट आहे. त्याचा नाश तात्काळ किंवा 100 वर्षानंतरही होऊ शकतो. हा तर काळाचा प्रश्न आहे. या शरीराचे अनंत काळासाठी पालन करण्याची शक्यताच नाही. परंतु जीवात्मा हा इतका सूक्ष्म आहे की तो शत्रूला दिसूही शकत नाही. मारला जाण्याचे तर दूरच. पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो इतका सूक्ष्म आहे की त्याच्या आकाराचे मोजमाप कसे करावे याबद्दल कोणाला कल्पनाही नाही. याप्रमाणे दोन्ही दृष्टिकोनातून पाहिल्यास शोक करण्याचे काहीच कारण नाही. कारण जीवात्म्याला त्याच्या स्वरूपस्थितीत मारणे शक्य नाही किंवा भौतिक शरीराचे दीर्घ किंवा अनंत काळासाठी रक्षणही करता येत नाही. परमात्म्याचा हा सूक्ष्म अंश त्याच्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो आणि धार्मिक तत्वाचे पालन करणे आवश्यक आहे. वेदांत सूत्रामध्ये जीवाला तेजोगुणी म्हटले आहे, कारण तो परमश्रेष्ठ प्रकाशाचाच अंश आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण सृष्टीचे पालनपोषण करतो, त्याचप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश या भौतिक शरीराचे पालनपोषण करतो. जीवात्म्याने भौतिक शरीराचा त्याग केल्यावर तात्काळ शरीर सोडण्यास प्रारंभ होते. यावरूनच कळून येते की जीवात्मा हाच या शरीराचे पालन करतो. केवळ शरीर हे महत्वपूर्ण नाही. भौतिक शरीराबद्दल विचार न करता धर्मापितरत्व युद्ध करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला. ज्याला वाटते की जीवात्मा हा मारणार आहे किंवा तो मारला जातो, तो अज्ञानात आहे. कारण जीवात्मा मारित नाही किंवा मारलाही जात नाही. तात्पर्य, जेव्हा एखाद्या शरीरधारी जीवाला प्राणघातक शस्त्राने दुखापत केली जाते तेव्हा त्या शरीरातील आत्मा मारला जात नाही हे समजून घेतले पाहिजे. पुढील अनेक श्लोकावरून कळून येईल की जीवात्मा अत्यंत सूक्ष्म असल्याने कोणत्याही भौतिक शस्त्राने त्याची हत्या करणे शक्य नाही. कारण त्याच्या आध्यात्मिक स्वरूपामुळे तो मारलाही जाऊ शकत नाही. ज्याची हत्या होते किंवा ज्याची हत्या झाली आहे असे समजले जाते ते केवळ शरीरच असते. तथापि ही गोष्ट शरीराच्या हत्याला मुळीच उत्तेजना देत नाही. कोणाचीही हिंसा करू नका हा वैदिक आदेश आहे. तसेच जीवात्मा मारला जात नाही ही समजूत पशुहत्येलाही प्रोत्साहन देत नाही. कोणाच्याही शरीराची अधिकाराविना हत्या करणे हे निंदनीय आहे.
तसेच ते राष्ट्राच्या आणि भगवंताच्या दंडसंहितेनुसार निश्चितच दंडनीय आहे. तरीही अर्जुनाला केवळ लहरी खातर नव्हे तर धर्मतत्वाकरता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आले होते. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. तो अजन्म, सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तर त्याचा नाश होत नाही. गुणात्मक दृष्ट्या परमात्म्याचा सूक्ष्म आणि अनुरूप अंश आणि परमात्मा एकरूप आहेत. शरीराप्रमाणे त्याच्यामध्ये काही बदल होत नाहीत. काही वेळा आत्म्याला कुटस्थ किंवा स्थिर असे म्हटले जाते. शरीरामध्ये 6 प्रकारची स्थित्यंतरे होतात. शरीर मातेच्या गर्भातून जन्म घेते. काही काळासाठी राहते, त्याची वाढ होते, त्यापासून काही परिणाम उत्पन्न होतात, हळूहळू त्याची झीज होते आणि शेवटी लुप्त होते. परंतु आत्मा अशा परिवर्तनातून जात नाही. आत्म्याचा जन्म होत नसतो, परंतु तो एक भौतिक शरीर धारण करीत असल्यामुळे त्या शरीराचा जन्म होतो. त्या ठिकाणी आत्मा जन्म घेत नाही आणि मरतही नाही. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा निश्चितच आहे आणि आत्म्याला जन्म नसल्यामुळे त्याला भूत, वर्तमान आणि भविष्यही नाही. आत्मा हा सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन, अर्थात त्याचा जन्म झाला आहे अशी इतिहासात नोंद नाही. शरीराच्या प्रभावाखाली आपण आत्म्याच्या जन्माचा इतिहास वगैरे शोधत असतो. शरीराप्रमाणे कोणत्याही काळी आत्मा वृद्ध होत नाही. म्हणूनच तथाकथित वृद्ध मनुष्याला बालपणातील किंवा तारुण्यातील चैतन्य आपल्यात आढळून येते. शरीरातील होणाऱ्या बदलांचा आत्म्यावर काही परिणाम होत नाही. वृक्ष किंवा इतर कोणत्याही भौतिक गोष्ट ज्याप्रमाणे क्षीण होते त्याप्रमाणे आत्मा क्षीण होत नाही. आत्म्यापासून इतर उपफलेही निर्माण होत नाहीत. शरीरापासून उत्पन्न होणारी उपफले म्हणजेच मुलेबाळे आहेत व ती म्हणजे विविध स्वतंत्र जीवात्मेच असतात आणि केवळ शरीराच्या प्रभावामुळेच ती विशिष्ट मनुष्याची आहेत असे वाटतात. आत्म्याच्या उपस्थितीमुळे शरीराची वाढ होते, पण आत्म्याला उपफले नसतात किंवा त्याच्यामध्ये स्थित्यंतरही होत नाही. म्हणून आत्मा हा 6 प्रकारच्या शारीरिक स्थित्यंतरांच्या पलीकडे असतो. या श्लोकाचा अर्थ आणि आशय या भगवद्गीतेत असणाऱ्या श्लोकाप्रमाणेच आहे, पण या श्लोकामध्ये एक विपक्षित आणि एक विशिष्ट शब्द आहे. याचा अर्थ विद्वान किंवा ज्ञानमय असा होतो. आत्मा हा पूर्ण ज्ञानमय आणि नित्यपूर्ण चेतनेने युक्त असतो. म्हणूनच चेतना ही आत्म्याचे लक्षण आहे. हृदयस्थ आत्म्याला जरी कोणी शोधू शकत नसला तरी तो आत्म्याची उपस्थिती केवळ चेतनेच्या उपस्थितीवरून जाणू शकतो. कधी कधी आकाशातील ढगामुळे किंवा इतर काही कारणास्तव आपल्याला सूर्य दिसू शकत नाही, तरीही सूर्याचा प्रकाश त्या ठिकाणी नेहमी असतोच आणि आपली खात्री होते की ही दिवसाची वेळ आहे. अगदी पहाटे थोडासा प्रकाश जरी आकाशात दिसला तरी सूर्य आकाशात आहे असे आपण समजू शकतो. त्याचप्रमाणे सर्व शरीरामध्ये, मग तो मानव असो अथवा पशु असो, सर्वांमध्ये चेतनाही असतेच आणि यावरून आपण आत्म्याची उपस्थिती जाणू शकतो. तरीही आत्म्याची ही चेतना परमात्म्याच्या चेतनेतून भिन्न आहे, कारण परमात्म्याला भूत, वर्तमान आणि भविष्य या सर्वांचे ज्ञान असते. व्यक्तिगत जीवात्म्याच्या चेतनेचा विस्मरणशील होण्याकडे कल असतो. जेव्हा तो आपल्या वास्तविक स्वरूपाला विसरतो तेव्हा तो श्रीकृष्णाच्या दिव्य उपदेशाद्वारे ज्ञान प्रबुद्धता प्राप्त करतो. परंतु जीवात्म्याप्रमाणे श्रीकृष्ण विस्मरणशील नसतात. जर ते विस्मरणशील असते तर भगवद्गीतेतील श्रीकृष्णांची शिकवणूक निरुपयोगी झाली असती. आत्म्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे सूक्ष्म अनुरूप आत्मा आणि दुसरा म्हणजे परमात्मा किंवा विभू आत्मा. परमात्मा आणि जीवात्मा दोघेही जीवाच्या एकाच वृक्षरूपी शरीरामध्ये, हृदयामध्ये स्थित आहेत. जो भौतिक इच्छा व शोक यामधून मुक्त झाला आहे, केवळ तोच भगवत कृपेने आत्म्याचा महिमा जाणू शकतो. पुढील अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे परमात्म्याचे उगमस्थान आहेत आणि आपले मूळ स्वरूप विसरणारा अर्जुन हा अनुरूप जीवात्मा आहे. म्हणूनच त्याला श्रीकृष्ण किंवा त्याच्या अधिकृत प्रतिनिधीकडून ज्ञान प्राप्ती करून घेणे आवश्यक आहे. हे पार्थ, जो व्यक्ती जाणतो की आत्मा अविनाशी, शाश्वत, अजन्म आणि अवयवी आहे, तो कोणाला कसा मारेल किंवा कोणाला कसा मारवेल? तात्पर्य: प्रत्येक गोष्टीची स्वतःशी अशी उपयुक्तता असते आणि जो मनुष्य पूर्ण ज्ञानात स्थिर झाला आहे तो त्या वस्तूचा योग्य उपयोग कसा करावा, कुठे करावा हे जाणतो. त्याचप्रमाणे हिंसेची उपयुक्तता असते आणि हिंसेचा उपयोग कसा करावा आणि कुठे करावा हे ज्ञानी व्यक्तीवर अवलंबून असते. जर खुनाबद्दल अपराधी असणाऱ्या व्यक्तीला न्यायाधीशाने मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली तर त्यासाठी न्यायाधीशाला दोषी ठरवता येणार नाही, कारण तो न्याय संहितेनुसारच दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा फरमावतो. खुनी व्यक्तीला देहांतनाची सजा देण्यात यावी याची पुष्टी मनुसंहितेत करण्यात आली आहे.
कारण असे केल्यामुळे त्याने पूर्वजन्मी केलेल्या महापापाबद्दल त्याला दुःख भोगावे लागणार नाही. म्हणून कुणी मनुष्याला राजाने केलेली फाशीची शिक्षा ही वस्तुतः हितकारकच होती. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा देतात तेव्हा निश्चितपणे जाणले पाहिजे की या प्रकारची हिंसा ही उच्च प्रतीच्या न्यायप्रदानासाठी आहे. यासाठीच अर्जुनाने त्याच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. श्रीकृष्णाप्रित्यर्थ युद्धकर्म करताना केलेली या प्रकारची हिंसा ही मुळीच हिंसा नाही, कारण कोणत्याही परिस्थितीत मनुष्य अर्थात त्याचा आत्मा मारला जात नाही. हे अर्जुनाने योग्य रीतीने जाणले पाहिजे. म्हणूनच न्यायप्रदानासाठी तथाकथित हिंसा करण्यास अनुमती आहे. शस्त्रक्रिया ही रोगी व्यक्तीला मारण्यासाठी नसून त्याला स्वस्थ करण्यासाठी असते. म्हणून श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार अर्जुनाने केलेले युद्ध हे पूर्ण ज्ञानयुक्त आहे व त्यापासून पापाचे फळ भोगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्राचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. अनुरूप आत्म्याकडून होणारे शरीराचे स्थानांतर हे एक स्वीकृत तथ्य आहे. आधुनिक वैज्ञानिकाचा आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही, तसेच त्यांना हृदयातून उगम होणाऱ्या